असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबराय स्वानंद सुख निवासी परमहंस सद्गुरु जोग महाराज आदी करून संप्रदायातील सकल संतांची मानदियाळी आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार आणि अहेतुक कृपेनं रत्तस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपर्यंत दत्तात्रय महाराज शिरोळे यांच्या छत्रछायेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानच्या द्वारा सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचं हे 18वे वर्ष त्यातल्या पहिल्या दिवसाच्या हरिकीर्तनाकरिता आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग आज गुरुबंधू हरिभक्तीपरायण गणेश महाराज फलके यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्र फलके यांच्या निमंत्रणातून माझ्या वाट्याला आलेली आहे। उपस्थित असणारे सर्वच टाळकरी वृंद, गायक वृंद, मृदंगमणी, चोपदार, विनेकरी आणि आपण सर्व देवरूप श्रोत्र वृंद आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत संकल्पित वेळेत हे वाक्पुष्प परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याकरिता सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातला हे वेगळ्या अर्थाने सांगण्याची गरज नाही। वारकरी संप्रदायाच्या नियमांची एक घटना जर पाहिली तर त्यात काही नियम संतांनी आपल्या वचनातून अर्थात अभंगाच्या द्वारा लिखित पद्धतीने दिलेले आहेत, पण बरेचसे काही जे नियम आहेत तर ते अलिखित असणार आहेत। म्हणजे संप्रदायाची घटना काय तर ती अर्धी लिखित अर्धी अलिखित अशा पद्धतीची, आणि म्हणून त्या अलिखित नियमांपैकी काही नियमांचा विचार करायचा झाला तर उत्सवाचा प्रारंभ करत असताना पहिल्या दिवसाला मंगलाचरणाचा विचार कीर्तनकारानं आपल्या निरूपणात मांडावा हा एक प्रघात वाडवडिलांनी घालून दिला। शक्य तिथपर्यंत आपल्याला जोपर्यंत पाळणं होते तोपर्यंत आपण पाळण्याचा प्रयत्न करूयात, बाकी गोष्टीवर न बोललेलं बरं आपल्यासाठी। तेव्हा उत्सवाच्या पहिल्या दिवसाला मंगलाचरणाचा विचार असावा याकरता म्हणून परमात्म्याच्या एक नामाचा किंवा रूपाचा विचार सांगणारा अभंग कीर्तनाला घेण्याचा आपला प्रघात। त्याला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी एक स्वतंत्र रीतीनं आपल्या ग्रंथ संपदेमध्ये नाम महात्म्य जे गायलं आणि वारकरी परंपरेमध्ये ज्याला संध्या म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो त्या हरिपाठाच्या प्रकरणातला हा अभंग आहे। विठाला पहिल्या दिवसाला मंगल करण्याच्या प्रघाताचा विचार करायचा झाला तर मंगल का करावं त्याची एक श्रेष्ठ परंपरा आपल्याकडे आहे की मंगल करत असताना हाती घेतलेलं जे काम आहे आपलं तर ते शेवटाला जात असताना पूर्णत्वाला जात असताना त्याच्यात मध्ये कुठल्याही पद्धतीची विघ्न येऊ नयेत, त्या विघ्नाच्या कारणानं तो उपक्रम मध्ये थांबता कामा नये याकरता शाण्या माणसानं प्रारंभाला घेतलेली खबरदारी त्याला मंगलाचरण म्हणतात। मंगलाचरण म्हणजे काय, सरळ सांगायचं झालं शब्दछंद त्यातला करायचा झाला तर ज्याचं आचरण मंगल आहे अशांचा उच्चार करणं याला मंगलाचरण म्हणावं। विठाला म्हणून आपल्याकडे मांगल्याचा विचार करत असताना इथे आपण प्रवेशद्वारात जेव्हा येतो तेव्हा आतमध्ये पहिले गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला होतं। गणपती बाप्पा ही आपल्याकडे मांगल्याची देवता आहे म्हणून त्याचा जय जयकार करताना आपण गणपती बाप्पा मोरया इतकं म्हणून थांबत नाही, त्याला जोडून पुढची ओळ म्हटली जाते मंगलमूर्ती मोरया। मंगलमूर्ती मोरया का
त्याचं कारण असे, मांगल्याचा मान इथं त्यांच्यामधून गणपती बाप्पाला दिला गेला. आणि कुठल्याही कार्याच्या आरंभी त्याचं पूजन त्यासाठीच केलं जातं. का मंगलाचरण करायचं? त्याचं कारण असे, समाप्ती कामो मंगलम आचरेत. समाप्तीपर्यंत आपला उपक्रम जायचा असेल तर तिथं मंगल करावं. तर आज सप्ताहाची सुरुवात झाली आहे, पण काही नाही, दररोज 2-3 दिवस संध्याकाळची कीर्तन झाली, सप्ताह झाला असं होत नसतं. जेव्हा भान उदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याच्या निमित्तानं परमात्म्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण हाती घेतलेली साधना पूर्णत्वाला गेली. पण ती साधना तिथपर्यंत जाण्याकरता, प्रसाद आपल्याला प्राप्त होण्याकरता मध्ये कोणत्याही पद्धतीचं विघ्न येऊ नये याकरता म्हणून हे मंगलाचरण. पुन्हा त्या गणपती बाप्पाचा विषय जो थोडा घ्यायचा झाला, गणपती बाप्पा मांगल्याची देवता आहे आणि प्रारंभी त्याचं स्तवन सर्वत्र करण्याची जी एक सर्वमान्यता या भारतीय संस्कृतीत आहे, त्याची मीमांसाच करायची झाली तर सर्वांच्या प्रसिद्ध असणारं वचन आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. पुढचं तिथं अधोरेखित करायचं, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वदा सर्व कार्यामध्ये निर्विघ्नपणे ते पार पाडायचं असेल तर त्याकरता प्रारंभी मंगल करण्याची ती पद्धत आहे. म्हणजे अगदी आपल्या घरात जर कुठं ज्याला आपण मंगल कार्य म्हणतो, शुभ मंगलच असतं ते, त्यामध्ये भारत तपशिलात मी शिरत नाही, पण त्याचाही जेव्हा निमंत्रणाची पत्रिका घरी लिहायला आपण घेतो तेव्हा त्या वधूवरांची नावं नंतर, गावकी भावकीची नावं नंतर, कुलदेवतेची सुद्धा नंतर, अगोदर श्री गणेशाय नमः असं लिहावं लागतं, मग पुढे. आता आपण सगळे शहरात राहतो, पण गावाकडून कोणी आलेलं असेल तर पहा, जुन्या काही पद्धती होत्या आपल्या भारतातल्या. ते भारत हा तसा कृषक संस्कृतीनं प्रधान असणारा देश आहे, पण ते आता आलीपास जवळपास यांत्रिक पद्धतीने शेती व्हायला लागली. कधी काळी जेव्हा श्रमजीवी पद्धतीनं शेती केली जात असायची, तेव्हा तो शेतकरी शेतात पेरणी करायला जात असताना ते बैल जुंपायचा, त्याला ते चाड म्हणायची, ती मूठ धरायची धान्याची, आणि त्यानं सुरुवात करत असताना त्याचा प्रारंभ, त्या बैलांची काही नावं त्यांनी सर्जा राजा वगैरे ठेवलेली असायची, त्या नावानं नंतर हा करायचा. आधी ती पहिली मूठ सोडताना तो म्हणायचा गणेश गणपती, आणि मग 10 असं म्हणून ते सुरू करायचं. जुन्या जर कधी आता जवळपास थोड्या दिवसांनी पर्यटनाच्याच त्या गोष्टी होणार आहेत, एखाद्या विहिरीवरती जर आपण गेलो तर त्या विहिरीला ते अत्यंत सायासानं त्या काळात जर शेतकऱ्यानं ते बांधकाम केलेलं असेल दगडानं, त्याचं एक थारोळ असतं एका बाजूला. जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे थारोळच त्याला म्हणतात, कुठल्याही विभागातून आपण आला असलो तरी. त्या थारोळ्याच्या बाजूला कुठेतरी एक छोटीशी देवळी, म्हणजे छोटं देऊळ असतं, त्यात एक देव असतो. फारसा काय विशिष्ट त्याला आकार नसला तरी तो दगडाचाच असतो, पण वरून शेंदूर टाकून त्याला ते भगवं केलेलं असतं. बाजूला त्याची कधीतरी पूजा केल्याचे अवशेष, नारळ फोडलेल्या त्या शेंड्या वगैरे पडलेल्या असतात. कोणता देव याची चौकशी केली तर ते सांगतात की हा गणपती बाप्पा. कधी त्याची प्रतिष्ठापना केली तर जेव्हा ही विहीर खोदायला सुरुवात करायची होती, ती पहिली कुदळ मारत असतानाच आधी त्याची प्रतिष्ठापना केली, कारण हे काम व्यवस्थित पार पडू दे, मध्ये कुठला घातपात होऊ देऊ नये. महत्वाचं म्हणजे तिथं पाणी लाभावं, आणि मग ती विहीर झाल्यानंतरही त्याची प्रतिष्ठापना अत्यंत आदरपूर्वक तिथे केलेली असते. शेतकऱ्यांच्या मग त्या कधी दिवाळीचा सण असेल, पाडव्याचा सण असेल, पोळा असेल, दसरा असेल, अशा वेळेला त्याला ते नैवेद्य देणं, पूजा करणं, या सगळ्या गोष्टी तिथे असतात. किंवा अगदी जुन्या काळात जेव्हा सार्वजनिक पद्धतीने स्वयंपाक केला जायचा, तो स्वयंपाक ते चुलीवरती करण्याची पद्धत असायची. हे चूल म्हणजे काय, जवळपास आता खेड्यातही राहिले नाही, पण त्या चुलीचाच मोठा भाऊ असायचा, त्याला ते चुलवान म्हटलं. एक मोठा खड्डा खोदला जायचा त्या कढईच्या आकाराचा जमिनीला. त्या कढईला आधारभूत असणाऱ्या त्या विटा रचल्या जायच्या, चिखलानं ते माकलं व्यवस्थित तो आचारी करून घ्यायचा. चिखलाचा हात धुवून स्वयंपाकाला सुरू करण्याच्या आधी तोच आपल्याला सांगायचा, जरा कणिक मळून द्या. तुला स्वयंपाकाला आणलाय ना, आम्ही का कणिक मळायची, त्याचा स्वयंपाक तो नंतर करेल, आधी एवढी एवढी कणिक तो मळून घ्यायचा, मृदंगाला लागते तेवढ्या पद्धतीची. आणि मग त्यालाच एक विशिष्ट आकाराने तिथं बाजूला ठेवायचा, हळदी कुंकवानं पूजा करायचा, आणि त्या शिध्यातला थोडा एक गुळाचा खडा तिथं ठेवून तो नैवेद्य समर्पित करायचा. कोण? तोही गणपतीच आहे, कारण आता हे हाती घेतलेलं कार्य बाबा पूर्ण साकडं तुझ्यावरती, व्यवस्थितरित्या हा स्वयंपाक होऊ दे, त्याचं पचन होऊ दे, कुणाला काही याच्यातून बाधा होऊ देऊ नको, चविष्ट होऊ दे, याकरता ती आवाहनाची पद्धत होती. ह्या अनेक पद्धती आपल्या व्यावहारिक क्षेत्रातल्या सांगायच्या झाल्या. एखाद्या इमारतीचं शुभारंभ करणं असेल, रस्त्याच्या पायाभरणीचं असेल, अशा अनेक कामाला प्रारंभी गणपती बाप्पाचं आवाहन ते अगदी शेतीपासून आपण फिरून आलो. तत्वज्ञानाची आणि आपली जर परंपरा पाहायची झाली साहित्याची, तर त्या परंपरेमध्ये सुद्धा
हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं याकरता गणपती बाप्पाचंच आवाहन करण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. अनेकविध ग्रंथकार आपल्या भारतीय तत्वज्ञान संस्कृतीमध्ये होऊन गेले. त्यांनी विपुल असं तत्वज्ञान जगाला दिलं. हे देत असताना जे शहाणे तत्ववेत्ते त्यांनी आपला ग्रंथ लिहायला सुरुवात करत असताना त्या ग्रंथाच्या आरंभी सुद्धा हे मंगल केलं. का मंगल केलं? तर तो ग्रंथ समाप्तीपर्यंत जावा याकरता. आता बाकीची सगळी उदाहरणं पाहण्यापेक्षा जर एक आपण वारकरी मंडळी आहोत आणि इथे पारायण सुरू दररोज होतच आहे. आज त्याचा प्रारंभ झाला असेल. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरती आपल्याला आलेला अनुभव ज्ञानोबरांनी या ग्रंथाच्या निमित्तानं पूर्ण रेखाटला. आता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ग्रंथ निर्मिती करायला बसतात तेव्हा त्यांना दुसऱ्या कोणाचा आधार घेण्याची तशी काही गरज नाही. करील ते काय मोहे महाराज हे त्यांचं वर्णन तुकोबरांनी करावं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तित्रयाने युक्त असणारे ज्ञानेश्वर महाराज. पण ते सुद्धा खबरदारी घेतात, कारण माझा ग्रंथ पसायदानापर्यंत जायचा असेल आणि या पसायदानानं प्राप्त होऊन सुखिया झाला, माझ्यासह त्रैलोक्याला सुखी करायचं असेल तर त्याच्यात मध्ये कुठला प्रतिबंध येऊ नये. त्याकरता प्रारंभी भगवद्गीता म्हणजे काय, धृतराष्ट्र काय म्हणाला हे सगळं नंतर. अगोदर ज्ञानोबरांनी वाङ्मयीन गणेशाचं वर्णन केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अशा 20व्या ज्ञानेश्वर महाराजांनी या गणपती बाप्पा करता केल्या. का? त्याचं कारण त्याचं कारण काय, जर प्रतिबंध निर्माण झालाच ग्रंथ निर्मितीत आणि मंगलाचरण जर केलेलं असेल तर त्या मंगलाचरणाचं सामर्थ्य असं असतं तर ते कार्य ते मंगलाचरण पूर्ण करून घेतं. उदाहरणं काय, याची 2 उदाहरणं मी तुम्हाला देईल. ती 2 एवढ्या करतात त्यातली गंमत पुढे. एक वारकरी परंपरेत आपल्याकडे जर पाहायचं झालं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भरपूर वाङ्मय सर्व संतांच्यात आपल्याला दिले. अनेक ग्रंथ आहेत नाथांचे. त्या नाथांच्या ग्रंथ संपदेतला अखेरचा ग्रंथ त्यांनी निर्माण केला तो म्हणजे भावार्थ रामायण. महाराष्ट्रातल्या रामभक्तीची खरी बीज ही वारकऱ्याची आहे आणि ती नाथांची आहेत. बाकी कोणाचं काही मत असेल मला नाही. तेव्हा नाथ महाराजांनी हे रामायण लिहिले, पण पूर्ण रामायण नाथ महाराजांनी लिहिले का? नाही लिहिलं. ऐका, ग्रंथ लिहायला सुरू केला पण पूर्ण होण्याच्या अगोदरच नाथ महाराजांनी जलसमाधीचा निर्णय घेतला आणि ते गेले. अर्धा राहिलेला ग्रंथ कोणी पूर्ण केला? अर्धा ग्रंथ नाथ महाराजांचे शिष्य होते गावबा महाराज, त्यांनी पूर्ण केलाय. युद्धकांडाच्या 42व्या अध्यायापर्यंतच रामायण नाथांचे आणि तिथून पुढे गावबाचे. जगातल्या कुठल्याही प्रसिद्ध असणाऱ्या विद्यापीठातल्या त्या भाषेच्या विभाग प्रमुखाच्या समोर त्या प्रती ठेवा आणि त्याला सांगा तुम्ही जर फार चिकित्सा करत असाल तर ह्यातल्या नाथांच्या ओव्या कुठल्या आणि गावबाची भाषा शैली कुठली हे जरा निवडून दाखवा. डोक्याला मुंगे येतील त्याच्या. विठाला आता काय झालं, ग्रंथकर्त्यानं जगाचा निरोप ग्रंथाच्या अर्ध्यातच घेतला पण ग्रंथ अर्धा नाही झाला. ग्रंथ पूर्ण झाला. कुणी पूर्ण केला? ज्यांनी ग्रंथ सुरू केला होता त्यांच्या शिष्याने तो ग्रंथ पूर्ण केला. का? ते गेले तरी त्याची पुढची व्यवस्था झाली. हे सामर्थ्य मंगलाचरणाचं. आता एखाद्या वेळेला शिष्यच नसेल आणि ग्रंथ अर्धा राहिला त्याची व्यवस्था. मंगलाचरणाचं सामर्थ्य हे असतं आहे का? भारतीय परंपरेत त्याच्या विरुद्ध दुसरं उदाहरण आहे. गुरुजींचं अर्ध राहिलेलं काम शिष्यानं पूर्ण केलं हे नाथांचं आणि गावबाचं उदाहरण झालं. पण पंचदशी नावाचा भारतीय तत्वज्ञानातला एक वेदांताचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. विद्या अरण्य स्वामींनी त्या ग्रंथाचे कर्ते. त्यांनी ग्रंथ लिहायला घेतला आणि ग्रंथ अर्ध्यात गेला आणि त्यांचं देहावसन झालं. ग्रंथ अर्धा राहिला का? नाही, पूर्ण झाला. कुणी पूर्ण केला? नाथांकडे शिष्य होते. विद्यारण्यांचे शिष्य ग्रंथ करणे एवढे नव्हते. त्यांचा ग्रंथ कुणी केला? प्रवास असा उलटाही आहे. शिष्याचा राहिलेला अर्धा ग्रंथ त्यांच्या गुरुने पूर्ण केला आहे. म्हणून भावार्थ रामायण अर्ध राहिलं तर शिष्य पूर्ण करतो. पंचदशी अर्धी राहिली तर ग्रंथकर्त्याचे गुरु पूर्ण करतात. पण काम थांबत नाही. हे सामर्थ्य मंगलाचरणात. या उलट मंगलाचरण नाही केलं तर काय होईल हा जर कोणाचा प्रश्न असेल तर त्यालाही एक गमतीनं उदाहरण सांगितलं जातं परंपरेनं. ऐकलं असेल आपण पण पुन्हा ऐकायचं. आता मला सांगण्यासाठी तुम्ही उभं केलं. ते उदाहरण असं आहे. आता काय, हे ज्ञान जतन करण्याच्या 2 पद्धती. एक मौखिक आणि दुसरी लिखित. लिखित म्हणजे जेव्हा
गुरुजी काही शिकवत असतात ते शिकवलेलं लिहून घेणं महत्वाचं आणि ते लिहून घेऊन ते स्मरणात ठेवणं, वाचायचं, घोकायचं, पाठ करायचं, या पद्धतीनं हा जो प्रवास असतो ही तत्वज्ञानाची लिखित परंपरा आहे. पण दुसरा एक भाग असा की ते लिहिण्याची तुम्हाला परवानगी नसते. त्यांच्याकडून ऐकलेलं फक्त कानात ऐकायचं आणि ऐकूनच घोकायचं, तिथे लिहिण्याची परवानगी. आणि काही गोष्टी अशा आहेत त्या कुणापुढे तरी बसून त्यांच्या मुखातून आल्या आणि त्यांच्या मागे जर तुम्ही म्हटल्या तरच त्या अक्षरांची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्हाला ते वाचता येतं. फार मोठ्या तुमच्याकडे पदव्या आहेत, त्या समजा फाईल मधल्या कोणाला दिसत नसतील म्हणून गळ्यात बांधून जरी तुम्ही फिरलात की इतक्या पदव्या मिळवलेल्या आहेत आणि म्हणून मला फार अक्षरांची ओळख आहे, काही नाही. साधं श्रीमद भागवत किंवा भगवद्गीता हातात घ्या आणि फार तुम्ही पदव्या मिळवलेल्या आहेत म्हणून ते सरळ वाचून दाखवा. त्या शिक्षणाचा आणि त्या अक्षरांच्या वाचनाचा काही एक संबंध नाही. त्याकरता कृपाचा सगळं. मग काय करावं लागतं, त्यासाठी एक पद्धत आहे आपल्या अध्ययनातली, त्याला संहिता किंवा त्याला संथ असा तो रूप आहे. गुरुजींच्या पुढे बसावं, पुढे बसल्यानंतर ग्रंथ हातातच आहे, डोळ्याने अक्षर दिसतात पण नाही जमत ती वाचायला. जेव्हा ते पुढे श्लोक म्हणतील त्यांच्या पाठीमागे 2-3 वेळा म्हटलं तर तो नंतर एकटे असताना वाचता येतो, नाही तर कळतच नाही. ते बऱ्याचशा आज आपल्याकडे तत्वज्ञानी आणि वक्त्या म्हणवणाऱ्या माणसांना हे सुद्धा माहित नाही ब्रह्मशब्द ह ला म जोडायचा का म ला ह जोडायचा. विठ्ठल अशा विद्वानांचा त्या विचार सोडून आपण आपल्या पुरतं बघूयात. त्या पद्धतीनं मौखिक परंपरा कशी असते की ती मौखिक परंपरेत लिहायची परवानगी असते हे मी सांगत होतो. ती कुठे आता आपण जेव्हा शिकतो तर आपली लिखित परंपरा आहे, आपल्याला ते आपल्या गुरुजींकडून लिहिता येतं सर्व क्षेत्रात. पण जी वेदाची सेवा ज्यांच्याकडे असते त्या वैदिक मंडळींकडे लिहिता येत नाही. ते वेद मौखिक पद्धतीनं जतन केले जातात. गुरुजींनी तो पुढं म्हणायचा, तो पाठ विद्यार्थ्यांनी मागे तेवढे त्या रुच्या म्हणायच्या, त्या पद्धतीनं त्याला ते व्यवस्थित बसते. पण आता आज जर विद्यार्थी पाठाला आला तर कालचा अभ्यास त्याचा पूर्ण आहे का नाही हे आधी बघावं लागतं, तर पुढचा देण्याचा अर्थ असतो. नाही तर काही नाही, त्या बोलांची वही अशी भरून जाते, तोंडातून बोल निघत नाहीत, निघले तर हातातून निघतात, नाही तर अंगातून निघतात. वाजवायला लागले की कोणी म्हणतो तू सरळ बाजूला आपला बस. या पद्धतीनं एक वेद पाठशाळेतला विद्यार्थी एके दिवशी गुरुजींनी दिलेला पाठ त्याचा व्यवस्थितरित्या बसला आणि मग कालचा पाठ आज सकाळी उठल्यानंतर त्याने पाहिला व्यवस्थित बसलाय, चांगली तयारी झाली, कुठलीही त्रुटी आता आपल्याकडे नाही. कधीही गुरुजींनी आपली परीक्षा घ्यावी, उलट सुलट कशाही पद्धतीने विचारलं तरी आपण तयार आहोत. या उत्साहाच्या भरात तो फक्त वाट बघायला लागला की गुरुजी कधी आपली परीक्षा घेतात. ज्या दिवशी अभ्यास चांगला झालेला असतो तेव्हा खरा विद्यार्थी वाट पाहतो की कधी हे घासायला मिळेल आपल्याला. त्यानुसार सकाळी सकाळी गुरुजींचा नित्यनेम आटोपला की तो धावत पळत गुरुजींकडे गेला. आचार्यांना म्हटला की गुरुजी माझा कालचा पाठ तुम्ही मी म्हणतो ऐका आणि आजचा पाठ मला द्या, म्हणजे मी लगेच अभ्यासाला लागतो. गुरुजी म्हणले हे बघ जरा सकाळी मला काही काम येतील, त्या कामानिमित्त मी गावात चालले, मला दुसरी ती कामं करून येईपर्यंत समोर ज्या आपल्या आश्रमात पिंपळाचं झाड आहे त्या झाडाला पार बांधले, त्या पारावरती बस आसन टाकून आणि तुझा पाठ तू म्हणत राहा. तो म्हटला गुरुजी तुम्ही गावात चालले आणि मी तिथं बसून पाठ म्हणायचं, हे तर रात्रभर मी करतच आलोय की. आता मी तुमच्या पुढे यासाठी आलोय की मला तुम्हाला ऐकवायचंय, बरोबर काय चूक काय हे बघण्यासाठी. पारावर मी एकटाच असणार, कसं कळणार बरोबर चूक. गुरुजी म्हटले त्याची एक व्यवस्था आहे, तू तिथं आसन टाकून बस, तू पाठ म्हणत राहा. म्हणत असताना तुझ्या म्हणण्यामध्ये जर एक चूक झाली तर त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान गळून पडेल. मी माघारी येईपर्यंत पडलेली पानं फक्त तू जमा करून ठेव, जी काही पानं पडली तेवढ्या तुझ्या चुका आहेत असं लक्षात घेऊन मी ते दुरुस्त करत राहतो. त्याला आता हसू आला, असं कधी होत असतं का पिंपळाच्या झाडाचा आपल्या चुकांचा काय संबंध आहे. पण आता गुरुजींच्या पुढे काय बोलायचं, जाऊ द्या असं म्हणत त्याने काही प्रतिवाद केला नाही. गुरुजी निघून गेले, त्याने ते आसन टाकलं आणि तो आता पाठ म्हणायला सुरुवात करणार. त्याचं वाक्य पहिलं बाहेर पडतं न पडतं तोपर्यंत झाडाचं एक पान काय मुळासकट झाडून मळून पडलं. घाबरला तो, अरे गुरुजी म्हटले होते एका चुकीला एक पान पडेल, हे झाड कसं काय पडलं, काय करायचं. गुरुजींची वाट बघत राहिला, सगळा सर्वांगाचा थरकाप झाला. काही वेळानंतर गुरुजी आले. लांबूनच त्यांच्या लक्षात आलं की झाड उभं दिसत नाही वर्षानुवर्षाचं,
त्यांच्या लक्षात आलं झाड पडलं. गुरुजी आले, पाहिलं झाड पडलंय. गुरुजी हसायला लागले. त्याला कळेना झाड पडलंय, एवढं मोठं संकट आलं. गुरुजी हसतात. गुरुजी गेले, त्यांचं ते सगळं आवरलं. तो गेला घाबरत घाबरत, गुरुजी तुम्ही म्हटले होते एक चूक झाली ते एक पान पडेल. पण चूक काय बरोबर काय, मी बोलायला सुरू करण्याच्या आधी हे झाड असं कसं काय पडलं. गुरुजी म्हणले बरं जाऊ दे, नंतर दुपारी ते झाड काढू आपण बाजूला, आता जरा समोर बस आणि सांग बरं तू कसा काय म्हणलास पाठ. त्यामुळे तो आसन टाकून गुरुजींच्या पुढे बसला. वाक्य म्हणायला सुरुवात करणार, पहिली पंक्ती, तोपर्यंत गुरुजींनी त्याचं घट्ट तोंड दाबलं. त्याला प्रकार कळला. तो म्हटला गुरुजी मला बोलू तर द्या, जर काही घडलं तर चूक का बरोबर, आता बोलण्याच्या आधी तुम्ही तोंड दाबताय. मगाशी एवढंच कुठे दोन शब्द बाहेर पडतात, तोपर्यंत ते झाड असं डोळ्यासकट उन्मळून पडलं. नेमका अर्थ काय. गुरुजी म्हटले हे बघ, पुढे तुझं बरोबर काय किंवा चूक काय हा पुढचा भाग आहे, पण पाठाला प्रारंभ करण्याच्या आरंभी तू एक गोड चूक करतोय. कोणती. हरी ओम असं मंगलाचरण तू करत नाही. ही इतकी मोठी चूक आहे का ती पानानं नाही. त्यासाठी झाड मुळासकट उन्मळून पडलंय. विठ्ठल याच्यातला तात्पर्यार्थ फक्त लक्षात घ्या की असं जर मंगलाचरण आपल्याकडून नाही घडलं तर येणाऱ्या अरिष्टांची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अरिष्ट येतातच असं नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा त्याकरता घेतलेली जी खबरदारी आपल्याकडे ती. म्हणून वारकरी परंपरेत विचार करायचा झाला तर आपला जेव्हा सप्ताह आपण करतो, कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल, या दोन्ही वेळेला हे दैनंदिन मंगलाचरणाची परंपरा आहे आपली. जेव्हा प्रवचनकार प्रवचनाला बसतो त्यावेळेला त्याला पुढे ओवी सांगायची, काय श्लोक सांगायची, काय निरूपण हा पुढचा भाग आहे. पण प्रारंभी हरे राम 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 हरे हरे, हे कशासाठी. फक्त श्रोत्यांची वाट बघत मग म्हणत राहा भजन, जरा आले 10-5 मग करू सुरू, यासाठी नसतं ते. ते मंगलाचरण असतं. कीर्तनाला येतं कीर्तनकार येण्याच्या आधीची ही पंचपदी, विना घ्यावा रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, किंवा कीर्तनकार आल्यानंतर त्याने पुन्हा रामकृष्ण हरी रूप पाहता, हे काय, हे मंगलाचरण आहे. हे कसं मंगलाचरण. कारण मंगलाचरणाचा विचार करताना जशी मंगल्याची देवता गणपती बाप्पा आहे, पण परमात्म्याच्या कारणाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर इथं मंगल कोण आहे. विष्णू सहस्रनामातला विचार आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. परमात्मा मंगल आहे, पवित्र आहे, आणि तो पवित्र आणि मंगल असल्यामुळे त्या परमात्म्याचं जे रूप आहे ते मंगल आहे. म्हणून एक तर रूपाचा विचार करणारा अभंग म्हणावा. आणि त्याचं जे नाम आहे, आता नामाचा विचार करायचा झाला तर एरवी जीवाला जी नावं ठेवली जातात, तुमचं माझं ठेवलेलं एक नाव असतं, त्या नावाचा गर्भितार्थ फार मोठा असतो, पण त्या नावात असलेल्या अर्थाचा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा सुतराम संबंध नसतो. प्रत्येक ठिकाणी असतात असं नाही. आता ती जुनी कीर्तनकार मंडळी गमतीने म्हणायची नाव गंगूबाई असतं, पण महिनाभर तिची पाण्याची आंघोळीची कधी भेटच होत नसते. हे खेड्यातले सगळं जागा तुम्ही फार मनावर घेऊ नका. इथं तुम्ही गंगूबाई असेल तर त्यांनी थोडा वेळ सहन करा, काय त्याला इलाज नाही. पण त्या ह्या आपल्या गोष्टी झाल्या. पण परमात्म्याच्या नावाचा विचार करायचा झाला तर तिथे नाम आणि नामीचा अभेद सांगतं आपलं तत्वज्ञान. आणि हे अभेद सांगत असताना परमात्म्याला अनेक नाम आहेत. ती कशामुळे, त्याच्या ठिकाणी अनेक गुण आहेत, आणि त्या एकेका गुणांच्या वरून त्याला ते एक एक नाव पडलेले. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या, हा नामदेवरायांचा विचार आहे. आणि म्हणून अशी सहस्रावधी जी काही देवाची नाव आहेत त्यातल्या कुठल्याही नामाचा विचार करणे म्हणजेच परमात्म्याचा विचार करणे. परमात्मा मंगल असल्यामुळे परमात्म्याचं नाम मंगल आहे, परमात्म्याचं रूप मंगल आहे, आणि त्याचा विचार किंवा त्याचा चिंतन हेच मंगलाचरण असतं. विठ्ठल हरिपाठाचा विचार करायचा झाला तर हरिपाठ हा वारकरी संप्रदायातला, म्हणजे या जगाच्या पाठीवर परमात्म्याच्या नाम महात्म्याचा विचार सांगणारे जे काही ठळक ठळक जर काही ग्रंथ असतील तर त्यापैकी हरिपाठाचा उल्लेख केल्याशिवाय ही प्रारंभीची यादी जगभरातली पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रीय वारकरी संप्रदायाच्या करता तर प्राण म्हणजे हरिपाठ. म्हणजे आपल्याकडे वैदिक परंपरेनं काही संस्कारांचा विचार आहे, पण वारकरी तत्वज्ञानानं किंवा वारकरी परंपरेनं संस्कारांची एक समांतर योजना जेव्हा इथे निर्माण केली, तेव्हा द्विज असणाऱ्या मंडळींचं आपल्या भारत देशामध्ये उपनयन केलं जात असायचं. तो संस्काराचा भाग आहे. जेव्हा उपनयन केलं की त्याला ते जानवं यायचं.
जानू गळ्यात घातलं म्हणजे त्याचा उपनयन संस्कार झाला आणि तिथून पुढे मग त्याला दैनंदिनी सुरू व्हायची. काय दैनंदिनी? त्याने दररोज संध्यावंदन केलं पाहिजे. वारकरी होण्याकरता तुम्ही द्विज असा काही नियम. तुम्ही कुठल्याही कुल परंपरेत जन्माला आलेले असा, वारकऱ्यानं गळ्यात तुळशीची माळ घातली की हेच वारकऱ्याचं उपनयन संस्कार आहे. आणि तिकडे उपनयन झाल्यानंतर त्याला संध्या आहे. माळ हे वारकऱ्याचं जानव आहे. त्यामुळे वारकऱ्याच्या गळ्यात माळ असली की त्याला वेगळ्या जानव्याची काय गरज आहे? त्याला गरज नाही. पण जानवं घातलं की त्याला संध्या आहे दररोज. तशी माळ असली की माळकऱ्याची संध्या कुठली? माळकऱ्याची संध्या म्हणजे ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे. विठाला हरिपाठ संध्येच त्याला स्वरूप दिलेले. अर्थात वैदिक पद्धतीनं सुद्धा उपनयन झालं एखाद्या घरी घरात शौच असेल तर त्याला संध्या करता येत नाही 12 दिवस. पण वारकऱ्याच्या हरिपाठाला कुठलं बंधन नाही. वारकऱ्याची अंत्ययात्राच हरिपाठ म्हणत म्हणत निघते आपल्या. हे सामना स्वतंत्ररित्या नाम महात्म्याचा एक सर्वांगीण विचार ज्ञानेश्वर महाराजांनी इथं मांडलेला आहे. आणि या जगाच्या पाठीवर मराठी भाषिकांच्या सर्वदूर हा हरिपाठ पोहोचलेला आहे. की अत्यंत अस्मितेची ही गोष्ट. अनेक लोकांना ज्ञानेश्वर महाराज माहीत नसतील. आळंदी माहीत नाही कुठे येते, त्याचं सामर्थ्य माहीत नाही. पण हरिमुखे म्हणा ऐकलं नाही असा मराठी भाषिक माणूस कुणी नाही. की ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचं सामर्थ्य करा. अन्यथा पुढे या संप्रदायात ज्या अनेक मंडळींनी काही भरीव काम केले, मला आवर्जून हा उल्लेख करावा लागेल. मी नेरूळमध्ये उभा आहे. जगभरात सर्वतोपर्यंत हरिपाठानं ही वाणी ज्यांची सर्वदूर पोचली त्या प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाबा महाराजांचं स्मरण आपल्याला या निमित्तानं करणं भाग आहे. विठाला स्वतंत्ररित्या नाम महात्म्याचा एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलाय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेतलं एक प्रकरण म्हणजे हरिपाठ. एवढ्या छोट्या बाजून त्याच्याकडे नाही पाहायचं तर 27 अभंगांचा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणजेच हरिपाठ आहे. विठाला काय आपल्या भारतीय तत्वज्ञानात जर विचार करायचा झाला तर पुरुषार्थ ही एक संकल्पना आहे. पुरुषार्थ ही संकल्पना आहे. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ पुरुषाने प्राप्त करण्याजोगी गोष्ट, त्याला पुरुषार्थ. आता हे पुरुषार्थ शब्दाचा असा अर्थ पुरुषाने प्राप्त करण्याची गोष्ट म्हटलं की कालच महिला दिन झालाय त्यामुळे आपला काही संबंध नाही असं नसतं. पुरुषार्थ हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यातला पुरुष हा शब्द हा स्त्री आणि पुरुष अशा अर्थाचा वाचक नाही. पुरुषार्थ या शब्दातला पुरुष हा शब्द संपूर्ण मानव अशा पद्धतीचा वाचक आहे. त्यात तुम्ही स्त्री असा का पुरुष असा हा आपला सापेक्षतेचा अलीकडचा भाग. कारण काय पूर्ण रीतीने विचार करायचा झाला तर जगात पूर्ण पुरुष एकच. कोण उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेत्तिदारुत एक पूर्ण पुरुष तेवढा. हे आपण जेव्हा आपल्याला एकमेकांना पुरुष म्हणतो तेव्हा आपलं पुरुषत्व हे निरपेक्ष नसतं. हे आपलं सापेक्षतेचं पुरुषत्व आहे. कारण का त्या स्त्री आहेत तसं आपलं शरीरेष्टी पूर्णता नाही. त्यांच्या काही वेगळे आहेत म्हणून आपण कोण? म्हणून आपण पुरुष. हा ती एरवी परमात्मा हा एक पुरुष आला की त्याच्यासमोर सगळ्या स्त्री आहेत. विचार करायचा होता विषय निघाला म्हणून कधी वेळेतच थांबणार आहे. ती त्या मीराबाईंच्या जीवनातला एक प्रसंग सांगितलं. मीराबाई एकदा वृंदावनात देवाच्या दर्शनाला गेल्या. काही 4-2 दिवस त्यांचा मुक्काम तिथं राहिला. तर त्यांनी पाहिलं वृंदावनात कोण कोण महात्मे आहेत, काय आश्रम आहेत, त्या तिथे भेटी गाठी घेणं त्यांचं सुरू होतं. तेव्हा त्यांनी त्या काळात जीव गोस्वामी नावाचे एक महात्मे वृंदावनात वास्तव्य करत होते. तर मीराबाईंनी त्यांना भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि निरोप पाठवला की मेवाड प्रांतातून राजस्थानातून आलेली ही मीरा, तिला दर्शनाची वेळ मिळावी, परवानगी मिळावी. जेव्हा तो निरोप आला त्यावेळेला त्या जीव गोस्वामींनी एक पत्र लिहिलं मीराबाईंना. त्या पत्रात असं लिहिलं होतं त्यांनी, अगदी छोटं पत्र होतं की तुम्ही माझ्या दर्शनाला येण्याची इच्छा व्यक्त केली. हा माझ्याविषयी असलेला जो आपल्याला आदर आहे तर त्या आदराचा मी सन्मान करतो. मात्र तुम्हाला मी दर्शनाची वेळ देऊ शकत नाही कारण मी स्त्रियांना दर्शनाची परवानगी देत नाही. हे पत्र मीराबाईंनी वाचलं. तसंच उलट केलं. मागच्या कोऱ्या बाजूवरती त्यांनी 2 ओळी लिहून दिल्या. महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं की तुम्ही पुरुष आहात. या क्षणापर्यंत मी असं समजत होते की या वृंदावनात श्रीकृष्णचंद्र हा एकच पुरुष आहे. तुम्ही सांगितल्यामुळे बरं झालं.
कारण श्रीकृष्णचंद्र सोडून इतर दुसऱ्या पुरुषांच्या दर्शनामध्ये कुठल्याही पद्धतीची रुचा ही मीरा बाळगतच नाही. विठाला ते जेव्हा उत्तर वाचलं तेव्हा परवानगी नाही दिली. ते जीव गोस्वामी स्वतः आले मीराबाईला दंडवत घातला. विठाला मुद्दा इथून होता की पुरुषार्थ या शब्दातला पुरुष हा शब्द संपूर्ण मानवांकरता वाचे. पण मानव म्हणून जन्माला आलेल्या जीवानं आपल्या जीवनात जे मिळवावं त्याला पुरुषार्थ. काय त्या पुरुषार्थांचा विस्तार करताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पद्धती. चौघांच्या बाबतीत एकेका वाक्यात बोलायचं झालं तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला एक पुरुषार्थ हा आपल्या शरीराच्या बाहेरचा आहे. कुठला? अर्थ. अर्थ शब्दाचा अर्थ आहे धन, संपत्ती, पैसा. मराठीत त्याला मनी म्हणतो. अर्थ हा शरीराच्या बाहेरचा पुरुषार्थ. राहिले 3. काम हा माणसाच्या मनात राहतो. धर्म हा माणसाच्या बुद्धीत असतो. आणि मोक्ष हे जीवाचं स्वरूप आहे. विठाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पद्धतीने आपण उच्चारतो. ते आपल्याला उच्चारायला सोपं आहे, लक्षात आलं. पण यांचा परस्परांशी असलेला संबंध जर पाहायचा झाला तर हा प्रवास जेव्हा पूर्ण होतो तर तेव्हा पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये असणारा जो आहे ना तो काम हा या सगळ्याच्या मुळाशी असतो. काम या शब्दाचा अर्थ इच्छा. साधारणपणे ऐका, प्रत्येक वेळेला काम हा शब्द ऐकला की रतिसुख असाच त्याचा अर्थ घ्यावा असं अजिबात नाहीये. काम या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ इच्छा. आता अजून जर यातलं कोणी मर्मज्ञ असेल आणि त्याला फार तपशिलात शिरायचं असेल तर जातो मी, जाऊ द्या माझी 5 मिनिट. काम म्हणजे इच्छा एवढ्यानं समाधान होणार नसेल, त्याचा बारकावाच ऐकायचा असेल तर इच्छा म्हणजे काम नाही. काय काम म्हणजे? इच्छेची तारुण्य दशा म्हणजे काम आहे. कारण एखादी मुलगी असते तर त्या मुलीचं बालपण वेगळं असतं, तारुण्य वेगळं असतं, पुढे तिचं प्रौढत्व वेगळं असतं, पुढे वार्धक्य वेगळं असतं. हे अवस्थांतर जसं आहे तसं इच्छा ही सुद्धा एक प्रकारची मुलगी आणि त्या मुलीची तारुण्य अवस्था म्हणजे काम आहे. कुणी सांगितलं हे सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी. कुठं सांगितले? 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरीची ऐका. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत या पदाचं निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक केलं. ते रूपक करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रोत्यांनो ऐका, मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार. त्यांची गोष्ट आपण पाहू. गोष्ट म्हणलं की माणसांचे कान टावतात. पण गोष्टीचा विषय काय? सामाजिक, राजकीय, धार्मिक कसली गोष्ट आहे? गोष्ट आहे प्रेमाची. मग तर अजून रुची ऐकायला, दुसऱ्याची ऐकण्यात तर अजून रुची. ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कोणाचं प्रेम झालं? माऊली सांगतात, आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियशी जै अहंकार तनुसी वालभ पडिले. तनु शब्दाचा अर्थ शरीर. शरीर आणि अहंकार यांचं प्रेम झालं. म्हणजे काय झालं? त्या प्रेमातून, त्या अहंकार आणि तनु यांच्या प्रेमातून इच्छा हे कुमारी झाली. इच्छा नावाची मुलगी जन्माला आली आणि ती तारुण्यात आली. म्हणजे ते कामाची तारुण्य आले. तिच्या तारुण्य दशेला इथं काम म्हणतो. एवढ्यातच थांबलो असतो पण पुढचा प्रवास ऐका तिचा. ते कामाची तारुण्य आली, तारुण्यात आली, कामात आली. आता तारुण्यात आली, तिचं लग्न करून दिलं पाहिजे. आई बापाने लव्ह मॅरेज केलं पण तिचं त्यांनी लावून दिले. कोणाशी लावून दिलं? ते तर द्वेषेशी मांडली वराडिक. त्या इच्छेचं लग्न त्यांनी द्वेषाबरोबर लावून झालं. आता द्वेष आणि इच्छा हे थोडं लक्षात ठेवा. अहंकार आणि तनु यांची मुलगी इच्छा. इच्छेचा पती आहे तो म्हणजे द्वेष. आता द्वेष आणि इच्छा यांना एक मुलगा जन्माला आला. तर या दोघास्तव जन्माला द्वंद्व मोह ऐसा झाला. द्वंद्व मोह नावाचा मुलगा जन्माला आला म्हणजे त्याचं नाव द्वंद्व मोह. आणि मग आता नातू सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते? म्हाताऱ्या माणसावर असते. हा सुद्धा नातू आहे. तो कोणाकडे दिला सांभाळायला? तो अजयाने वाढविला अहंकार. त्याचा आजोबा अहंकार नावाचा त्याचा आजोबा आहे. त्या आजोबाकडे वाढवायला दिला तो. आता त्याने इतका लाडात वाढवला. का लाडात वाढवला? माऊलींची शब्द योजना किती सूक्ष्म आहे बघा. त्यात विचार केला पाहिजे कधीतरी. अहंकाराचा नातू द्वंद्व मोह आहे आणि द्वंद्व मोहाचे आजोबा अहंकार आहे. मी आदरार्थी मीच बोलतोय. तर हा आजोबा आहे. पण यातली गंमत तो लाडानं वाढवलाय. कारण त्याचं कारण
आजोबा आहे, बापाचा बाप नाही, आईचा बाप आहे. ध्यानात येते का? बोलू स्पष्ट, मला माफ करा बरं का, नाही लागेल, पण मला उत्तर नका देऊ. बघा आपल्या घरात बघा, नाही तर इकडे तिकडे पहा. नातू हा आजोबाच्या जीवनातला शेवटचा मित्र असतो आणि नातवाच्या जीवनातला पहिला मित्र आज म्हणजे आजोबा, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण दोन नातू असतील, एक मुलाचा मुलगा आहे, एक मुलीचा मुलगा आहे, कोणता जास्त आवडतो? बरोबर, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मुलीचा मुलगा जास्त आवडतो. तसं ही आपली इच्छा नावाची मुलगी, तिचा हा मुलगा द्वंद्व महत्व अहंकाराला इतका आवडला आणि त्यामुळे तो काहीही करायला लागला तरी त्या नातवाच्या कुठल्याही कृतीला आजोबानं विरोध केला नाही, समर्थन देत गेलं. लाडानं बिघडण्याचा प्रकार कसा असतो ते सांगतात. असंतुष्टीची मदिरा मत्त हो धनुर्धरा, विषयांचा वोगरा विकृतीसी असे. हा नातू दारू प्यायला लागला आजोबाच्या लाडामुळे. कोणती दारू? असंतुष्टी रूप मदिरा पिला. ती दारू पिऊन शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांच्या वोगरामध्ये त्या घरामध्ये पडला. बस बर, त्या घरातून जेव्हा त्याला वाटलं बाहेर निघावं तेव्हा तो बाहेर आला रस्त्यावरती आणि रस्त्यावरती येऊन त्याने काय केलं? त्या नशेत असताना त्याने एक उपद्व्याप केला जगाचा. उपद्व्याप असा केला, सलग चालत आलेला एक रस्ता होता, एका क्षणाला त्या रस्त्याला दोन फाटे फुटले होते. ऐका, दोन फाटे फुटले होते. ते दोन फाटे फुटलेले असताना त्यातला एक जो रस्ता होता तो चांगला होता, वर्दळीचा रस्ता असल्यामुळे तो स्वच्छ होता, व्यवस्थित होता. दुसरा जो फाटा फुटलेला होता तर त्याच्यावर काटे कुठे होते, तिकडे कुणी जात नव्हते. कुठं जाणारा रस्ता होता? काट्या कुट्यांचा रस्ता होता, तो संसाराच्या भोगाच्या दिशेने जाणारा होता. आणि स्वच्छ असणारा जो रस्ता आहे तो देवाकडे जात होता, भजनाकडे जात होता. हा दारू पिऊन आलेला द्वंद्व मोह तिथे आला त्या चौफुलीवर आणि त्याने काय केलं? तिकडचे काटे कुठे उचलले, ह्या चांगल्या रस्त्यावर टाकले. कळते तुम्हाला? आणि जो खराब रस्ता होता तो स्वच्छ केला आणि स्वच्छ असलेला खराब केला आणि द्वंद्व मोह निघून गेला. मागून सामान्य जीव आला. कोण? आपलंच उदाहरण आहे, दुसरं कोणाचं नाही. आणि जीव तिथपर्यंत चालत आल्यानंतर त्यानं पाहिलं की बाबा इथं दोन रस्ते फुटलेले आहेत, एक रस्ता काट्या कुट्यांचा आणि एक चांगला आहे. चांगल्या रस्त्यानं आजपर्यंत लोक गेलेले आहेत, तेव्हा याच रस्त्यानं जावं म्हणून तो गेला. आणि कुठं गेला? झाली गंमत, आलं लक्षात? जो चांगला करून ठेवलेला रस्ता होता तो आडमार्ग होता, संसाराचं अरण्य होतं. तेने भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडली, ते तर महादुःखेसी घेतली दांडेवरी. वेगवेगळ्या दुःखांचा मार त्या दांडक्यांचा जीवाला मिळाला. हे सगळं कुणी केलं? त्या द्वंद्व मोहानं असंतुष्टीरूप मदिरा घेऊन केलेला प्रताप आहे. पुढचा भाग सगळा जाऊ द्या, फक्त आपला विषय निघाला म्हणून मी लांबवला. पण तो द्वंद्व मोह हा कोणाचा मुलगा आहे? तो इच्छेचा मुलगा आहे. त्या इच्छेची तारुण्यावस्था म्हणजे काम आहे. आणि काम हा तर भारतीय संस्कृतीतला एक पुरुषार्थ आहे. मग हा जर काम असा पुढे सगळा विचार वाढवत असेल त्याला पुरुषार्थ कसं म्हणायचं? तर त्याकरता ऐका, त्या कामाचं स्वरूप कसं असावं आणि कसं नसावं याच्यावरती नियंत्रण ठेवणारा एक पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे धर्म. विठाला धर्म. धर्म हा दोघांवर नियंत्रण ठेवतो, एक कामावर आणि दुसरा अर्थावर. आता काम कसा असावा कसा नसावा हे धर्म ठरवेल इथपर्यंत ठीक आहे, पण निर्माण झालेला काम पूर्ण करण्याचं सामर्थ्य धर्माकडे नाहीये. मग त्याला आधार घ्यावा लागतो, तो अर्थ या पुरुषार्थाचा. त्याला उदाहरण मी सांगतो. काम शब्दाचा अर्थ इच्छा आहे. साधं उदाहरण आहे का? दोन माणसं एकाच ठिकाणी कामाला आहेत, एका ठिकाणी कामाला आहेत. कामाच्या ठिकाणावरून एकाचं घर पूर्वेला आहे आणि एकाचं पश्चिमेला आहे. दोघांच्या घराचं अंतर 5-5 किलोमीटरचं आहे. ध्यानात येत आहे? एक पूर्वेला 5 किलोमीटर, एक पश्चिमेला 5 किलोमीटर. कामाच्या ठिकाणी येत असताना पश्चिमेकडून येणारा हा दुचाकीवर म्हणजे मोटरसायकलवर येतोय, पूर्वेकडून येणारा पायी चालत येतो. घरातून दोघांनी एकाच वेळेला निघून चालत असेल का? नाही. 5 किलोमीटरचं अंतर कापण्याकरता दुचाकीवाला 2 मिनिटात येतो. 5 किलोमीटर चालत येण्याकरता दुसऱ्याला 20 मिनिटे चालावं लागते. मग 20 मिनिट आपली दररोज चालण्यात जातात आणि आपला जो सहकारी येतो तो अवघ्या 2 मिनिटांच्या मध्ये येतो. तो त्याच्यापेक्षा दसपट वेळ आपला जास्त जातो. म्हणून त्याच्या अंतःकरणात काम निर्माण झाला. कसला?
त्याच्यासारखी आपल्याला सुद्धा काय असली पाहिजे, गाडी असली पाहिजे. आता आपल्याला गाडी असली पाहिजे हा काम आहे आणि तो चांगला आहे, काय वाईट नाही, म्हणजे धर्मानं विहित असणारं काम आहे. पण धर्मात सामर्थ्य आहे का ते पूर्ण करण्याचं? गाडी असावी हा काम आहे, तो पूर्ण होण्याकरता काय असावं लागेल, अर्थ असावा लागेल, म्हणजे पैसा असावा लागेल. पण तो पैसा कसा आणावा, कसा आणू नये हे सुद्धा सांगणारा परत पुरुषार्थ कुठला आहे, धर्म आहे. कारण ह्या दोघांच्यावर त्याचा अंकुश आहे. काम कसा असावा हेही धर्म ठरवतो, आणि पैसा कसा कमाव हेही धर्म ठरवतो. जोडून या धन उत्तम उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी. उदास विचारे वेद करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी. उदास विचारे वेद करी. अर्थ म्हणजे पैसा. अर्थ असेल तर काम पूर्ण होतो, पण अर्थ कसा मिळवावा हे सुद्धा कोण सांगतं, हे धर्म सांगतो. म्हणजे धर्मावर या दोन जबाबदाऱ्या आहेत. काम कसा असावा हे धर्माने ठरवायचं, आणि अर्थ कसा मिळवावा हे धर्माने ठरवायचं. आता फक्त अर्थ कसा मिळवावा हे धर्माने ठरवून चालत नाही, मिळवलेल्या अर्थाचा विनियोग कसा करायचा हे सुद्धा फार महत्वाचं. तो करणं म्हणजेच काम कसं असावं. कारण समाजाला अडचण आहे काही लोकांची, कशी की सरळ मार्गानेच पैसा मिळवतात ते. कारण आडव्यात शिरून पैसा मिळवण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसते, तेवढं धाडस नसतं, म्हणून ते मिळवत नाही, म्हणून ते सरळ मार्गाने मिळवतात. पण सरळ मार्गाने मिळवलेला सरळ मार्गानेच खर्च करतात असं नाही, तो कुठेही घालतात. म्हणून जोडोनी धन न घाली माती, संत वृंदे पूजन येते, ही सुद्धा दुसरी बाजू. हे कोण सांगते, हे धर्म सांगते. आता प्रवास लक्षात आला. पहिली गोष्ट काम, दुसरी अर्थ. दोघांना नियंत्रित ठेवणारा काम आहे, धर्म आहे. आणि मग धर्मानं काम आणि अर्थ यांना नियंत्रित ठेवून प्रवास पूर्ण केला की मग जीवाच्या मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरता किंवा होणा परिचयाकरता जीवाला कुठल्याही पद्धतीचा अडथळा नाही. मध्ये धर्म आहे, खाली काम आणि अर्थ आहे, आणि पुढे मोक्ष. पण पुढची अडचण अशी आहे, धर्मानं काम आणि अर्थ हा विहित असावा, निषिद्ध नसावा हे ठरवायचंय. पण नेमका धर्म म्हणजे काय याचाच उलगडा सामान्य माणसाला होत नाही. सामान्याला होत नाही सोडा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येत मोहिले गा क्रांतदर्शी. क्रांतदर्शी असणाऱ्या महापुरुषांना सुद्धा प्रश्न पडला की धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला. साधं उदाहरण देतो मी, मला प्रस्ताव लांबती याची जाणीव पण ऐकतं, जेवढं ऐकताय तेवढं सांगतो. धर्म कशाला म्हणावं, धर्म कशाला म्हणावं बऱ्याच वेळेला कळत नाही. काय होतं, अनेकदा अडचण अशी होते, आपण ज्याला धर्म म्हणतो तो अधर्म असतो, आपण ज्याला अधर्म म्हणत होतो तोच धर्म होऊन बसलेला असतो. उदाहरण अनेक वेळेला आपण ऐकलेलं असेल, नसेल तर पहिल्यांदा ऐका. ते उदाहरण असं सांगितलं होतं ग्रामीण भागातलं की एक कोणीतरी संन्याशी, संन्याशामध्ये दोन पद्धती असतात. एक क्षेत्र संन्याशी, तर ठरलेल्या क्षेत्राची सीमा न ओलांडतात तिथंच राहायचं. आणि परिव्राजक असणारा जो वर्ग असतो तो त्यांनी सतत फिरत राहायचं असतं, एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त मुक्काम नाही करायचं. तर असा एक संन्यासी तो सतत फिरत असता, देशभर त्याचं ते भ्रमण होतं. पहाटे उठावं आणि ऊन पडण्याच्या अगोदर जेवढं जमेल तेवढं अंतर पायी कापावं हा त्याचा नित्यनेम होता. पहाटे उठून तो बरंचसं अंतर चालला, काही वेळानंतर ऊन व्हायला लागलं. आता कुठेतरी विश्रांती करावी म्हणून त्यानं थांबायचं ठरवलं. योगायोगानं बाजूला एक गाव होतं, त्या गावाच्या बाजूनं जाणाऱ्या रस्त्याच्या लगत एक प्राचीन असणारं वडाचं झाड होतं. त्या झाडाला त्या गावकऱ्यांनी एक कठडा बांधलेला होता, पार बांधला होता. त्या पारावरती त्याने ऊन संपेपर्यंत दुपार घालवण्याकरता थांबण्याचा निश्चय केला. तो तिथं बसला. आता बराच वेळ तो चालून आलेला होता, त्याने पाय पसरले, त्या झाडाच्या खोडाला टेकून तो बसला. गार सावली होती, त्या सावलीमध्ये कधी त्याला झोप लागली समजलंच नाही. कधीतरी त्या रस्त्यानं माणसांची ये जा होती, कमी वर्दळीचा रस्ता होता. काही वेळानंतर त्या गावातला एक सत्पुरुष, जे अंतकरणामध्ये सत्पुरुषांविषयी सद्भावना असणारा एक सात्विक माणूस तिथून चालला.
त्याने पाहिलं पारावर कोणीतरी संन्यासी म्हणून तो वरती गेला, त्याचं दर्शन घेण्याकरता खाली वाकला. त्याच्या लक्षात आलं याला झोप लागलेली, झोप नको मोडायला. पसरलेल्या पायांचं दर्शन करत असताना त्याच्या ध्यानात आलं या महात्म्याच्या पायाच्या अंगठ्याला एक छोटीशी जखम झालेली, काहीतरी ठेच लागली. आणि याच्यावर काही उपचार केलेले दिसत नाही, ती जखम काही स्वच्छ नाही, मातीनं ते सगळं झालेलं दिसते. मग चला तो पटकन घरी गेला आणि घरातून त्याने वाटीमध्ये थोडंसं तेल आणलं, ते तेल त्या जखमेवरती टाकलं. मला सांगा त्या महात्म्याच्या पायाला झालेल्या जखमेवरती ती बरी व्हावी याकरता औषधाच्या रूपानं तेल टाकणं, ह्याला तुम्ही धर्म म्हणणार का अधर्म म्हणणार? धर्मच म्हणणार. पापाची गोष्ट आहे का पुण्याची? पुण्याचीच गोष्ट. पण परिणाम असा झाला त्या तेलाच्या वासामुळं तिथं काही मुंग्या आल्या आणि त्या मुंग्यात जखम टोकरायला. त्या मुंग्या तिथं जमा होईपर्यंत तिथं दुसरा प्रकार घडला. त्या गावातली काही 4-2 मुलं त्यांनी कुठून तरी ऊस आणला होता. कुठून आणला होता मला नका विचार. तो ऊस त्यांना खायचा होता. ऊस खाण्याची पद्धत माणसाची वेगळी असते, म्हशीची वेगळी असते. माणसाला त्याचा रस घ्यायचा, चुया फेकून द्यायची. कुठं खायचा ऊस म्हणून त्यांनी ते ठरवलं, चला पारावरती बसून तिथे ऊस खाऊ, वडाच्या झाडाखाली गप्पा करत बसू. म्हणून ती 4-2 मुलं तिथं आली. पण तिथं येऊन ते पाहतात तर आपल्या अगोदर हा महात्मा इथे संन्यासी बसलेला आहे. तर त्यांना ते चिड आला. काय त्याला रंगून सांगितलं असतं माझ्याकडे बेल कमी. एखाद्या झाडाखाली आपण बसण्याकरता जावं आणि तिथं बसण्याला जागा नसावी तेव्हा काय चिडचिड होते ही वारीत चालणाऱ्या माणसांना जरा चांगलं कळेल. आणि त्याची 2 कारणे आहेत. त्यातल्या एका कारणासाठी तुम्ही गुपचीप फसून घ्या, मला विचारू नका. तशी चिडचिड त्या पोरांची झाली की काय आपण इथं आलो आपल्या अगोदर हा इथं बसलेला आहे. म्हणून मग आता ती चिडचिड व्यक्त करण्याकरता ती पोरं पाराच्या बाजूला उभी राहिली. त्यातल्या कुणीतरी ती उसाची चोळली, अशी चावली आणि ती कुठेतरी फेकून देण्याच्या ऐवजी त्याने अशी फेकून त्या संन्याशाला मारली. एकानं फेकून मारली काय असतं, झुंडीला अक्कल नसते स्वतःला, हे लक्षात घ्या. झुंडीचं एक वेगळं मानस्य असते. एकटा माणूस शिस्तीत राहतो, पण तो गर्दीत आला की तो बेशिस्त वागतो. मग काय सगळेच करतात, जाऊ दे आपण तरी काय. आणि म्हणून मग ते एकानं चुई फेकून मारली की बाकीच्यांनी फेकून मारल्या. करता करता त्या 4-2 जणांनी चुया फेकून मारल्या. त्याचा त्या चुयांचा एक ढीग तिथे जमा झाला. आता मला सांगा, कुणालाही, संन्याशाला तर नाहीच, पण कुणालाही लहान लेकराला का होईना अशी उष्टी चुई फेकून मारणं चांगलंय का हो? पाप आहे का पुण्य? धर्म आहे का अधर्म आहे? अधर्मच आहे. संन्याशाला मारणं तर त्याच्यावर अधर्म. देवा संत वृंद नमस्कारीचे का घडे तरी पूजीचे, हे वाचोनी केवी निंदीचे सोये वाचा, असा तो प्रकार आहे. तुम्ही त्याला अधर्म म्हणताय, पण परिणाम आहे का? ज्याने धर्म करून जखमेवर तेल टाकलं होतं त्याचा परिणाम तिथं मुंग्या आल्या होत्या. पुण्याची नावे पाप जोडली असं झालं होतं. चुया फेकून मारणं हा अधर्म होता, पण त्या अधर्माचा परिणाम असा झाला, चुयांवरच्या उसाच्या रसाच्या गोडींनी जखमेवरच्या मुंग्या सगळ्या इकडे आल्या. विठ्ठल म्हणून कशाला आम्ही म्हणतो आमच्या बुद्धीनं हा धर्म आहे, तो असतो अधर्म. आम्ही एखाद्या वेळेला म्हणतो हा अधर्म आहे, तो असतो धर्म. ही अडचण तुमची माझी असं नाही, तू कोबरांच्या पुढे अडचण आहे. ते देवाला म्हणतात धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. हे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडावी दातारा, कर्मापासून दुसरा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडावी दातारा, कर्मापासून दुसरा. कशाला म्हणावं अधर्म कशाला म्हणावं आम्हाला समजत नाही. ते कुणाला समजतं? तुला समजतं, कारण तू कोण आहे? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, हे तुझ्या हातात असल्यामुळे देवा कृपा कर आणि मला सोडव. मज सोड वेदा तारा, कर्मापासून दुस्तरा. आमचा धर्म काय अधर्म काय हे आम्हाला कळत नाही, तू सोडव. अशी करुणा कोणाला भाकायची? तर धर्ममूर्ती असणाऱ्या देवाला भाकायची.
त्याला ती करुणा भागली तर काय होईल, हा जो प्रवास होता की आधी काम आणि मग अर्थ, मग त्याच्यावर नियंत्रण धर्माचं आणि मग मोक्षाचा रस्ता सुखकर, त्या सगळ्या एवढ्या विस्तारित परंपरेनं जाण्यापेक्षा त्या कर्ममूर्ती असणाऱ्या देवानं जर कृपा केली, पाप पुण्याची आपली सूत्र त्याच्या हातात असतील, तर पूर्वीच्या असणाऱ्या ह्या 3 पुरुषार्थांसह चतुर्विध असणाऱ्या मोक्षाचाही लाभ अत्यंत विनासायास त्या भगवत भक्ताच्या किंवा त्या साधकाच्या जीवनात होईल. पण असा क्षण आपल्या जीवनात येण्याकरिता जर त्या देवाच्या दारात आपण उभं राहिलो तर त्याचं सामर्थ्य काय असतं हे सांग. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, 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 देवाची ये द्वारी उभा क्षण तेने मुक्तिचारी साथियेला, तेने मुक्तिचारी साथियेला, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, तेने मुक्तिचारी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साथियेला, तेने मुक्तिचारी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साथियेला, तेने मुक्तिचारी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. क्षणभर जर त्या देवाच्या दारात उभं राहिलं तर धर्म, अर्थ आणि काम यांचा तर प्रवास सुखकर होईल. पण मोक्ष कसा? 4 मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयुज्यता या चतुर्विध मुक्तीचा लाभ होईल. कधी? देवाच्या दारात. किती? फक्त क्षणभराचं हे सामर्थ्य. तर याचा अर्थ फक्त क्षणभरच देवाच्या दारात उभं राहायचं असा नाही. क्षणभरात तुम्हाला या चतुर्विध मुक्तींचा लाभ होईल. पण असा क्षण जीवनात येण्याकरता कोट्यवधी क्षण त्याच्या दारात उभं राहावं लागेल. काय होईल? त्याने मुक्तिचारी साधी. आता काय 4 मुक्ती त्याला साधल्या किंवा प्राप्त झाल्या असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर मुळात देवाच्या दारात उभं राहायचंय कशा करता हा एक प्रश्न. त्याच्या दारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्तींचा लाभ झाला हे माऊलींनी सांगितलं. पण मुक्ती करता दारात उभं राहायचंय का? त्याचं उत्तर वारकऱ्याचं नाही असे. कारण काय? हे बघा, मुक्ती करता दारात उभं राहायचं नाही, पण मुक्ती इथं मिळाली आहे. कारण वारकऱ्यानं प्रयत्न केले देवाच्या दारात जाण्याकरता, उभं राहण्याकरता, तर ते मोक्षाकरता नाहीच. पण प्रयत्न न करताही काही मिळालं. कारण काय असतं, जेव्हा कुठल्याही एखाद्या कामात आपण प्रवृत्त होतो, ते काम ज्या कारणासाठी करायचं त्याला प्रयोजन असं म्हणतात. त्याची 2 पद्धती. एक असं त्याचं मुख्य प्रयोजन आणि दुसरं असतं अवांतर प्रयोजन. हे सर्वांना ज्ञात.
म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक मुख्य आणि दुसरं अवांतर प्रयोजन. कुठे साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. खिशात जर पेन असेल आपल्या, त्याचं प्रयोजन म्हणजे मुख्य काम काय पेनचं? लिहिण्याकरता हे त्याचं मुख्य प्रयोजन आहे. पण एखाद्या वेळेला कानामध्ये जरा गुदगुद व्हायला लागलं तर त्याच पेनला काढलं जातं आणि त्याला त्याची ती कान टोकरणी केली जाते. आता पेन त्यासाठी निर्माण झालाय का? नाही, पण त्याचा उपयोग केला जातो तसा. म्हणजे लिहिणं हा त्याचा मुख्य प्रयोजन आहे आणि त्याचं अवांतर प्रयोजन म्हणजे काय? अवांतर प्रयोजन त्याला म्हणतात की ज्याच्या करता काही सायास न करता जे मिळालं जातं त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात. मला हे दोन्ही मध्येच का काढलं त्याचं कारण सांगतो की सायास न करता जे प्राप्त होतं हा विचार त्या अवांतर प्रयोजनात. देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर मुक्ती प्राप्त होते. मुक्ती प्राप्त करणं हे मुख्य प्रयोजनच नाही, ते अवांतर प्रयोजन. मग देवाच्या दारात उभं राहायचं कशा करता? देवाच्या दारात उभं राहून मुक्ती करता नाही उभं राहायचं तर नाही राहायचं. ज्ञानेश्वर महाराजांना ते आवडत नाही, माझा अजिबात अधिकार नाही, ऐका. पण मी फक्त माऊलींच्या भाषेचा अनुवाद करतोय. जर देवाच्या दारात कुणी मोक्षाकरता उभं राहत असेल, समोर आलेल्या मोक्षाला लाथा मारणारी परंपरा आहे वारकरी संतांची. मोक्ष सुखा हानू लाथा किंवा मोक्ष पदे तुच्छ केलिया कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगे हरिनाम कीर्तन देवाची पूजा. तेव्हा पुन्हा पुन्हा ह्या तुझ्या भक्ती करता, वारी करता, नामस्मरणा करता, भजना करता, कीर्तना करता पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय. हा मध्ये मोक्षाचा अडथळा नको सार बाजूला. पण मोक्षाला नाकारणारी आमची पद्धत. पण काही जण असे की ते ह्या जगात जन्माला आले, घाबरले आणि त्यांनी ठरवलं पुन्हा नाही रे बाबा जन्माला यायचं. पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना ओळखले पुढती नयो या निघाले पैजा जे. त्यांनी पैज घेतली आणि पुन्हा इथं जन्माला यायचंच नाही असं ठरलं. पण दोन कारणं त्यांनी रंगवली आपल्याच पद्धतीनं. त्यांचा एक विचार आहे स्वतंत्र. असा विचार आहे की त्यांनी देवाला अशी करुणा भागली, देवा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावरती तू आम्हाला जन्मायला घातलं म्हणजे नाचायला पाठवले. आता एक काम कर देवा, माझं नाचणं तुला आवडलं असलं तर मला बक्षीस दे आणि माझं नाचणं आवडलं नसलं तर मला शिक्षा दे. कुठली? जर माझं नाचणं तुला आवडलं असेल तर हा चांगला नाचतोय, बस झालं एकदा नाचून, पुन्हा मला नाचायला पाठवू नको, हे बक्षीस दे. आणि जर नाचणं आवडलं नसेल तर याला काही नीट नाचता येत नाही म्हणून नाचायलाच पाठवायला नको, अशी शिक्षा दे. हा विचार कोणाचा आहे? ज्यांना जन्माला यायचं नाही त्यांचा. म्हणजे नाचणं आवडलं आणि नाही आवडलं तरी आम्हाला बक्षीस किंवा शिक्षा द्यायचा सरळ अर्थ मोक्ष दे. आणि म्हणून देवाच्या दारात जर मोक्षाकरता कोणी बसलेला असेल त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांची काय भूमिका आहे पहा. 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज अशा मोक्षाची इच्छा धरून देवाच्या दारात बसणाऱ्यांना भिकारी म्हटले. सहजासहजी माऊली कोणाचा द्वेष करत नाहीत आणि कोणाला टाकून बोलत नाहीत. पण ज्यांना कोणाला बोलतात तर त्यापैकी देवाच्या दारात मोक्षाकरता बसणाऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज टाकून बोलले. काय बोलले? प्रसंग असा आहे तिथं अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं देव आणि भक्ताचा संवाद चालू आणि त्या देव भक्ताच्या चांगल्या चाललेल्या संवादात मध्येच श्रीकृष्णाला एक भीती वाटली. ती भीती ज्ञानोबरांनी रंगवली. भीती अशी वाटली की अर्जुना तू भक्त आहेस, मी देव आहे ना, आपलं हे जे नातं आहे सख्यत्वाचं प्रेमाचं, त्या चांगल्या चाललेल्या प्रेमाला कधीतरी प्रेमाला मध्येच कोणाची तरी दुष्ट लागते, ते सगळं भांडा फोडो. दृष्ट लागण्याची शक्यता आहे. कोणाची दृष्ट लागेल? देवाच्या भाषेचा अनुवाद करताना ज्ञानोबराय सांगतात, देवाच्या दारात मोक्षाच्या इच्छेनं बसलेले जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांची दृष्ट हे आपल्या देवभक्ताच्या संवादाला लागेल. जया सोहम भावाटको मोक्ष सुखा लागो निरंको जने तयाचे दिटीचा कळंकू लागेल तुझिया प्रेमा. माझा मुद्दा इथे देवाच्या दारात मोक्षाकरता जर कुणी उभा राहत असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याला भिकारी म्हणतात. आम्ही भिकारी नाही, मग तरी आम्हाला मोक्ष का मिळाला? तो विना सायास मिळाला, त्याकरता आम्ही सायास केले नाहीत म्हणून तिथलं पद आहे. तेने मुक्तिचारी साधियेल्या. साधियेल्या शब्दाला अर्थ आहे साधलंय. का? आवर्जून प्रयत्न केले नाही, फुकटात मिळणं त्याला आपण म्हणतो साधलं. उदाहरण सांगू का याला? संदर्भ वेगळा आहे पण ज्ञानेश्वर महाराजांचंच उदाहरण आहे. एखादं झाड आहे, ते मोठं झालेलं झाड आहे. त्या एक झाडाला जेव्हा आपल्याला पाणी द्यायचंय, सगळी जागी माणसं म्हणून मी प्रश्न विचारतो, 25-30 फूट उंचीच्या झाडाला पाणी द्यायचंय तेव्हा त्या झाडाचं प्रत्येक पान, फांदी, खोड पाण्यात बुडालं पाहिजे ना.
होय का नाही? पण नव्या मुंबईत आहे पण होय, तिकडे एखादा म्हणला असता होय. सर्व अवयवाला पाणी मिळालं पाहिजे, पण ते पाणी कुठं द्यायचंय? मुळाला पाणी दिलं की अगा वृक्षाशी पाताळी जड सापडे, मुळी ते शाखाच्या बहाळी बाहेर दिसे, किंवा मूळ सिंचनी सहजे शाखा फुलकव संतोषती. मुळाला पाणी दिलं की सर्व अवयवांना जातं. पण मुळाला पाणी देण्याकरता पाणी कुठं द्यावं लागतं? त्या खोडाच्या भोवती काय करावं लागतं? एक मातीचं आळं केलं जातं आणि त्या आळ्यात पाणी सोडलं की त्या वाढत जातं. आता माझा पुढचा प्रश्न आहे, कल्पना करा एखादं आंब्याचं झाड आहे, आता ते सीझन जवळ आलाय म्हणून त्याचंच वर्णन करू आपण. काय करतो, त्या आंब्याच्या झाडाला आळं केले, ते आळ्यात तुम्ही पाणी सोडले. पाणी कोणाला दिले तुम्ही? आंब्याला दिले. पण फक्त एकटा आंबाच त्या पाण्याचा उपभोग घेतो का? मग त्या आळ्यामध्ये उगवलेलं गवत, त्या गवताला सुद्धा त्या पाण्याचा लाभ होतो. तुम्ही पाणी गवताला दिले का? नाही. पाणी आंब्याला दिलं, पण गवताचं आयतं साधलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाणी मुद्दल झाडा जाय तृण ते प्रसंगेची जी. मुद्दल पाणी त्या झाडाला जाते, पण त्या गवताचं जसं आयतं साधतं. आम्ही क्षणभर देवाच्या दारात यासाठी उभं राहिलो होतो, देवाची चाडे अळवावे देवा. देवाच्या चावडीनं देवा करता त्याला अडवण्याकरता उभं राहिलो. पण आयता मोक्ष मिळाला, मिळालेला कधी आमच्या पदरात घ्यायचा आणि कधी नाही ते आम्ही ठरवू. मोक्षाची सोडी बांधी करी कैवल्याचा अधिकारी ते आम्ही ठरवू, म्हणून त्याने मुक्तीचारी साधिल्या. पण कधी क्षणभर देवाच्या दारात उभं राहिले की फक्त देव म्हणजे कोण? अगदी थोडक्यात तुम्ही देवाचा विचार करायचा झाला तर देव ह्या विषयाची चर्चा तशी प्रलयाच्या अंतापर्यंत होणारी आहे. त्याला ते अनेक धागे काही सांगता येत नाही. म्हणजे ते मुळात देवाचं अस्तित्व आणि ते त्याच्यावरच एक चर्चेचा भाग आहे. काही जगात एक वर्ग असा आहे, तो त्याची श्रद्धा आहे, कुठं तरी कशाला तरी तो देव मानतो. दुसऱ्याचं एक ठरलं की देव नावाची काही संकल्पनाच नाही. पण मध्ये एक वर्ग असा आहे, त्याला कीर्तनाला आलं की असं वाटतं देव असेल. एखाद्या बुद्धिवाद्याचे व्याख्यान ऐकले की त्याला वाटतं हे काही नाही, पण काय करावं ते असं भ्रमात असतं. ती आता गंमत सांगतात पुण्यातली एक कोणातरी साहित्यिक महोदयाची. ते रोज सांगायचे ते देव नाही, देव नाही, देव नाही. त्यांचं एकदा एका व्याख्यान पुण्यातल्या एका कॉलेजच्या मुलाने ऐकलं. तो मुलगा फार प्रभावित झाला. त्याने विचार केला, आता जेव्हा गावाकडे जाईल तेव्हा अख्खं देवघर उचलून पाण्यात फेकून देऊ. चांगलं पटवून दिलं या सरांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ते सर भेटले सारसबागेत स्वारगेटच्या जवळ. कुठं? ते चालायला आले होते. 4-2 फेऱ्या तिथे मारल्या आणि जाताना त्यांनी गणपतीला हात जोडले. तेव्हा गणपतीला हात जोडले, हा पळतच गेला. म्हणला, सर काल तर मी तुमचं व्याख्यान ऐकलं, ते ऐकून इतका प्रभावित झालो होतो तर मी घरातले देव फेकून देण्याची तयारी करतो, तुम्ही देवाला हात जोडताय. त्यांनी सांगितलं, हो जोडतोय, पण नाही असं सांगत आलोय जन्मभर, पण असला तर परत पंचायत नको, त्यामुळे आत्ता तर नमस्कार करून घेतात. हे अशा अनेक गोष्टी. देव कशाला म्हणावं? जीवालाही अनेक वेळा देव म्हटलं जातं. इंद्र, चंद्र, महेंद्र हे देवाधिक हे सुद्धा एक प्रकारचे जीवच आहेत, त्यांनाही देव म्हटलं जातं. अशा देवाच्या दारात का? त्याचा अर्थ नाही. तुम्हाला आम्हाला देव म्हटलं जातं. कधी गृहस्थ आश्रमात आपल्याला पदार्पण करताना एक दिवस घोड्यावर बसवलं जातं, नवी वस्त्र असतात, सगळे असतात, थेट रुबाब एवढा असतो, मारुत्रायाच्या पुढं फूट घालून जातो आपण. कोण असतो त्या दिवशी? नवरदेव. दुसऱ्या दिवसापासून बैलच असतो. अशा झालेल्या केलेल्या देवाचा विचार नाही. इथं तो हा देवादी देव. आणि दिव हा एक संस्कृतातला धातू, त्याची जी काही लक्षणे दिव्यती, किरती, विजयगिषती या लक्षणांनी जो युक्त आहे तो देव. आता हा विस्तार करत नाही, पण त्या देवाचं दार त्याचा फक्त निर्देश करतो. दार कोणतं दार? कारण देवाच्या स्वरूपाचा विचार करायचा झाला तर एक आहे देवाचं व्यक्त रूप, दुसरे अव्यक्त. व्यक्त कुठलं? की त्या विठोबाला तुम्ही पहा, त्याचं जे रूप आहे मूर्त ते झालं व्यक्त. पण त्या रूपात नाही आला तरी अव्यक्त चराचरात तो भरलेला आहे, अनुरेणूत तोच भरलेला आहे. ही 2 रूप आहेत. 2 रूप आहेत, त्याची दारे 2 आहेत. कोणती दार आहेत? ज्ञानोबायांनी त्याचा उल्लेख केला 12व्या अध्यायात. व्यक्त अव्यक्त दार वंटा दिगे जे. एक दार व्यक्ताचे आणि एक अव्यक्ताचे. व्यक्त म्हणजे सगुण, अव्यक्त म्हणजे निर्गुण. दार कुठली आहेत? भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगे. योग हा दरवाजा निर्गुण रूपाचा आहे, भक्ती हा दरवाजा सगुण रूपाचा आहे. इथं देवाचे द्वारी म्हणत असताना योग सांगायचा का भक्ती सांगायची? इथं भक्तीच सांगायची, कारण हा नाम महात्म्यातला पुढचा संपूर्ण विचार आहे. म्हणून सगुणाच्या अर्थात भक्ती रूपी दारात जर तुम्ही उभं राहिलात तर एक क्षण असा प्राप्त होतो की त्याने मुक्तीचारी साधी येल्या.
तर पहिली गोष्ट आम्हाला देव म्हणजे काय कशानं कळेल, त्या देवाचं दार कधी आम्हाला लक्षात येईल, त्या दारात आम्हाला कशानं जाता येईल, आणि तिथं गेल्यानंतर असा क्षण जीवनात साध्य होईल की ज्या क्षणाला या चतुर्विध मुक्तींचा लाभ होईल याकरता काय करावं लागेल या साधनेचा विचार दोन हरी मुखे माना, 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 पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे ज्या प्रश्नांचा उल्लेख याच्यापूर्वी मी केला, या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे देव लक्षात येईल, त्याच्या दारात जाणं होईल, असा क्षण प्राप्त होईल कशानं, मुखानं हरी म्हणण्यानं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही साधना आहे. कलियुगातली साधना ही वाणी प्रधान असणारी साधना आहे. त्या साधनेचं सामर्थ्य असे एक तर सर्व अधिकार सेव्य आणि सुलभ असणारी साधना आहे. हरिमुखे म्हणण्याकरता तुम्ही कुणीही असा, तुम्ही म्हणू शकता, मुखानं देवाचं नाव घेऊ शकता. हरी या पदाचा उल्लेख केला म्हणजे हरीच म्हणावं असं नाही, देवाची सहस्रावधी नाव आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कुठल्याही एखाद्या नामाविषयी जिथं आपल्याला त्याच्याविषयी असताय किंवा ज्या परंपरेनं आपल्या गुरूंनी आपल्याला त्याचा बोध दिलेला अशा नामाचा उच्चार जीवनामध्ये असेल, त्याचा परिणाम असेल. पुण्याची गणना कोण करी, मोजता येणार नाही एवढं पुण्य प्राप्त होईल. म्हणजे नेमकं काय पुण्य असेल, आता आपणही व्यवहारात चांगल्या काही गोष्टी झाल्या, भौतिक संपत्ती प्राप्त झाली की त्याला म्हणतो पुण्य. घर झालं पुण्य, जागा झाली पुण्य, गाडी झाली पुण्य, लग्न झालं पुण्य, याला आपण पुण्य म्हणत बसा. माऊली हसतात आपलं, इथल्या पसाराला पुण्य नाही. याच्यात काही तज्ञ असतात, एवढ्यावर त्यांचं वागत नाही, ते स्वर्गातला पसारा जमवतात. म्हणत संसारी जन्मिदे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहार. स्वर्गातल्या अप्सरेचं वर्णन ऐकून इथूनच यागांच्या शिड्या लावून तिथं जाण्याची तयारी करतो. स्वर्गाला गेला म्हणजे काय पुण्य प्राप्त झालं का? त्याच्या दृष्टीने पुण्य असेल. 100 अश्वमेध यज्ञ केले आणि स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं, माऊली सांगतात ते पुण्य नव्हतं, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग आहे. त्या पुण्यामध्ये पाप मिसळलं होतं. म्हणून पुण्य आणि पाप एवढे दोनच शब्द असतील, तर तिसरा विकल्प ज्ञानेश्वर महाराजांचा, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप. एखाद्याला जर नरकाला जायचं असेल, फुकट मिळत नाही नरक सुद्धा, त्यासाठी कष्ट आहेत. हो, नुसतं पाप नाही करावं लागत, पापात्मक पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापे आचरावे, कथा न करावी विठोबाची. पापात्मक पाप केलं तर नरकाला जाता येतं, पुण्यात्मक पाप केलं तर स्वर्गाला जाता येतं. आणि शुद्ध पुण्य जिथं असेल तिथं देवाची प्राप्ती असते. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य कशानं होईल? मुखानं हरी म्हणण्यानं होईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, त्याला देहली दीपन न्याय हा नामसाधनेला सांगितला जातो. ऐका उदाहरण असं अगदी लावतो, फक्त भावाचा लक्षात घ्या म्हणजे मला वेळेत थांबायचं. तुम्ही घरात दिवा लावला, घरात बाहेर उजेड पडेल का? नाही. बाहेर दिवा लावला, आतला अंधार नष्ट झाला का? नाही. दोन्हीकडे उजेड पडायचा असेल तर दिवा कुठं लावा? उंबरठ्यात दिवा लावला उंबऱ्यावरती तर प्रकाश बाहेरही पडेल आणि आतही पडेल. तसं नाम ही साधना मुखानं करायची, म्हणजे दारात लावलेला तो दिवा आहे. म्हणजे बाहेरून आत काय जावं आणि आतून बाहेर काय यावं, ह्या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत. अन्न नलिका, बाहेरचं अन्न आत ढकलते. श्वास नलिका, आतले शब्द बाहेर काढते. दोन्ही महत्वाचे आहे. बाहेर काय निघावं, काय काय माणसांचं म्हणणं असतं बाहेरून आत काही जाऊ द्या पण आतून चांगलं निघलं पाहिजे. तसं नसतं. बाहेरून जसं आत जाईल तसंच आतून बाहेर निघत असतं.
म्हणून बाहेरून आत काय जावं, आतून बाहेर काय निघावं, पण याचा एक सदसद विवेक तिथं टोल नाका त्याला फार तर म्हणून आपल्या भाषेत, तो काय असेल तर तो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. यानं काय होईल, पुण्याची गणना कोण करी. नेमकं पुण्य काय, त्या पुण्यानं देवाच्या दारात जाता येईल, देवाच्या दारात जाऊन या चतुर्विध मुक्तीचा लाभ प्राप्त होईल. पण असं हरिहरी म्हणत राहिलो तर आमचा सगळा प्रारब्ध वशातला प्रपंच, त्याची काय व्यवस्था, तर त्याची व्यवस्था काही नाही. जिथं आहात तुम्ही तिथंच राहा, काही त्यागण्याची गरज नाही. असोनी संसारी जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाय असतात. संसारात राहून तुम्ही हे करू शकता. माऊली तुमच्या मनानं सांगताय का, माऊली सांगतात नाही, माझ्या बोलण्याला प्रमाणे. हे वेदशास्त्राने हात वर करून सांगितले. कारण हात वर करणं ही एक सांकेतिक भाषा आहे. सांकेतिक भाषा शब्दांनी नाही, शरीरांच्या अवयवानं करायची असते, त्याला खानाखुणा संकेत. आता हे तेव्हा ज्ञानोबराय बोलले. आजच्या साधकाला सांगायचं असेल नाही कळलं तर उभारी बाई असं त्याला ती उभारी अंगुठा सदा असं म्हणून व्हॉट्सअपची भाषा. एखादा तुमच्या मताशी मी सहमत असेल तर असा अंगठा दाखवला, असहमत असेल तर असा असतो. ते सांकेतिक भाषा आहे. हात वर करणं म्हणजे सहमत असणं. उदाहरण इथलं इथं देतो. जर पंगत बसलेली आहे, त्या 4-2 पंक्ती बसलेल्या, त्या ओळींमध्ये वाढणारे वाढत आहे, तर प्रत्येक पंक्तीत एक जबाबदार माणूस फिरतोय आणि या सर्वांचं नियंत्रण करणारा इथं हातात दोन्ही वर्धक घेऊन कुणीतरी बसलेलं आहे. आणि मग सर्वांचं वाढून झाल्यानंतर जेवणाची परवानगी पुंडलिकवरधारी करायचे. पण मग त्या कोपऱ्यामधल्या पंक्तीला सर्व पदार्थ आलेत का नाही, इथून तो माणूस विचारतो तिथं असणाऱ्यांना, रामभाऊ तुम्ही जिथं उभे आहेत तिथं सर्व पदार्थ आलेत का. ह्याचा आवाज तिथं गेला, पण तिथल्याचा आवाज इथं येत नाही. मग सर्व पदार्थ आले असताना तो हात वर करतो. याचा अर्थ काय, तुम्ही जे म्हणता ते पोचले झाले. तसं वेदशास्त्र उभारी बाह्य असला कशाला, असोनी संसारी. पण संसारात असून काय करावं, जीवे वेग करी. त्या वेग करणाऱ्या जीवाने काय करावं, हरिहरी म्हणावं. त्याचा परिणाम 4 मुक्तींचा लाभ म्हणजे तुमचं पारंपरिक जीवन तर संपन्न होईलच, पण ऐहिक जीवनही तुमचं सफल होईल. हे पदरचं बोलत नाही, त्याला एक पुन्हा वेदशास्त्रांचा आधार देऊन पुराणांचा एक पुरावा दिला. शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे व्यासाजी ज्ञानदेव म्हणे व्यासाजी ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाजी ज्ञानदेव म्हणे व्यासाजी ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची वारके तारा पांडवा घरी वारके तारा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वारके तारा पांडवा घरी वारके तारा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा हरिमुखे म्हणा विठोबार पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम सद्गुरु जोग महाराज की ज्ञानदेव म्हणे
द्वारकेचा राणा पांडवा घरी. मुखानं अखंड हरी म्हणत राहिलं तर तुमचा प्रपंच सुद्धा यथोचित करण्याची जबाबदारी तो हरी घेतो आणि मागे पुढे उभं राहतो. कोणाच्या बाबतीत राहिला त्याचं उदाहरण व्यासांचा संदर्भ देऊन ज्ञानोबराय सांगतात तो पांडवांच्या घरी आला. आता द्वारकेचा राणा आणि पांडवा घरी ह्या दोन टोकाचा विचार करायचा झाला तर तो एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. फक्त ऐका, दोन टोकं अशी ती एका बाजूला द्वारका नगरीचा तो राजा आहे, दुसऱ्या बाजूला पांडवांच्या घर असा शब्द प्रयोग असला तरी प्रत्यक्षात घर कुठे हो, वनवासात रस्त्यावर तर त्यांच्या बरोबर राहावं लागलं. पण कोण कोणाच्या घरी जातं कोण कोणाच्या घरी राहतं याचा एक आपल्याकडे औपचारिकता पाळली जाते व्यवहारात. निकवड्या निष्ठुरा नुबगीजे सोयरा ज्ञानोबा असतात मोठा पाहुणा लहानाच्या घरी जात नाही. आता हा द्वारकेचा राणा आहे, राणा शब्दाचा अर्थ राजा आहे. पण हा काळे जेव्हा आपल्या देशात लोकशाही नव्हती, राजेशाही द्वापार युगात, त्यावेळेला कुठल्याही नगराचा राजा हा शक्यतो वंश परंपरेनं झालेला असायचा. द्वारकेचा राणा म्हणत असताना तो वंश परंपरेनं झालेला राणा नाही. साधा एक गोवळ्याच्या घरात जन्माला आलेला मुलगा आपल्या कर्तृत्वानं राजा झालाय. काय कर्तृत्व आहे? कुठल्या तरी दुसऱ्याच्या नगरीचा राजा नाही झाला. स्वतंत्ररित्या द्वारका ही पाण्यात नगरी बसवली आहे, इतकी आलिशान असणारी नगरी, तिचा राजा आहे. पण सर्व सुखसुविधांनी युक्त असणारी आपली नगरी आणि आपलं राजेपद सोडून तो पांडवांच्या बरोबर वनवासात राहिला. याचं एकच कारण आहे, ते मुखानं अखंड हरी म्हणत होते. या नामस्मरणाचा परिणाम तो तिथे राहिला. हा संदर्भ देऊन ज्ञानेश्वर महाराज पुन्हा आम्हाला हे सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याही जीवनात तो आपल्याला प्राप्त होईल. आता फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो ना, इथं थांबतो. ज्ञानेश्वर महाराज म्हटले देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्तीचा लाभ होईल. पण देवाच्या दारात उभं राहण्याकरता कधीतरी देवळाच्या दारात उभं राहायला शिकलं पाहिजे. याकरता देऊळ असलं पाहिजे. आणि सेक्टर 48 आपलं हे महत् भाग्य या पिढीचं असं आहे, इथं हे सुंदर दिमाखातलं मंदिर जवळपास आता उभं राहिलेले सुद्धा कामे आणि आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि सहयोगाने लवकरच पूर्ण होतील. म्हणून इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिष्ठानच्या द्वारा संपन्न होत असणाऱ्या या उत्सवामध्ये विठ्ठल रुक्मिणी धर्मदाय आणि सामाजिक सेवा संस्था सेक्टर 48चं सुद्धा एक दरवर्षी इथे योगदान राहिलेलं आहे. काही कामं लवकरच अल्पावधीत पूर्ण होतील. त्या दारात देवळाच्या उभं राहिलं तर 4 मुक्तीचा लाभ अंशतः होतो. कसा? आपल्याकडे काही गोष्टींची सवय लागून गेली. आपल्याला सवय बघा, ते गमतीनं आमच्या वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगत, ते म्हणायचे आरती सुरू झाली, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण म्हणलं की माणसं उठून उभी राहतात. तिथला शब्द उठावेसे नाही म्हणजे बसून राहावं आणि माणसं उठून उभी राहतात. असं देवळात जाताना एक असतं माणूस फार घाईत असतो, धावत पळत जातो. आणि देवळात जाणारा माणूस एका ठिकाणी थांबतो. कुठं हो? उंबरठ असतो ना देवाचा, त्या उंबऱ्याजवळ माणूस थोडा शांत होतो. म्हणजे घरापासून आपण देवळापर्यंत आलो, देवळात मूर्तीच्या जवळ जाईपर्यंत तिथं बाहेर कासव असेल, तुळस असेल, जय असेल, विजय असेल, त्या देव लोकात आपण गेलो म्हणजे एक मुक्ती आपल्याला मिळाली. कुठली? सलोकता. सलोकता मुक्ती. पुढं आपण जाणार, देवाच्या मूर्तीजवळ जाणार, ती कुठली? समीपता. दर्शन करून माघारी येताना परत आपण तिथं दारात थांबणार. ज्या देवाला आत्ता पाहिले त्याच्या समोर हात जोडून पुन्हा आपण डोळे झाकतो. करतो ना असं? डोळे झाकून काय करतो? आता ज्या देवाला पाहिलं त्यालाच परत आठवतो. त्याला आठवणं म्हणजे आपली वृत्ती तद आकाराची होणं, म्हणजे आपल्याला कुठली मुक्ती मिळाली? अंशभर स्वरूपता, त्याच्या रूपाची आपण कल्पना केली. आणि हे सगळं होत असताना तेवढ्या क्षणात आपण बाकी सर्व विसरून देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. ही कुठली झाली? सायुज्यता. अशा चतुर्विध मुक्तींचा अनुभव जर देवळाच्या दारात आल्यानं काही क्षणाभर होत असेल तर त्याच अनेक क्षणाक्षणांनी देवळाच्या दारात उभं राहण्याचा परिणाम कधीतरी देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभं राहून बरोबर आहे असं म्हणतात, अशा चतुर्विध मुक्तींचा लाभ व्हावा याकरता म्हणून देवळाच्या दारात एकट्यानं उभं राहणाऱ्या अनेकांनी एकत्र यावं आणि आपल्या साधनेचा समष्टी सोहळा साजरा करावा. याला अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. 17 वर्ष पूर्ण झालेली असताना 18व्या वर्षात एक पदार्पण करणारी आपण सर्व मंडळी या निमित्तानं श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान या छत्रछायेत इथे एकवटलेलो आहोत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरायांच्या या हरिपाठातल्या पहिल्या अभंगावरती काही तोडकं मोडकं चिंतन करून वेडीवाकडी सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा हा केविलवाना प्रयत्न केलाय. त्यात काही बरोबर असेल, शास्त्र संवादी असेल ते माझ्या आळंदी निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचं, यात काय चुकीचं भाष्कर अमंगळ असेल ते माझे मला परत करा.
इथं उपस्थित असणारे सर्वच गुणीजन काळकरी वंदू आदरणीय सर्व गायक महाराज मंडळी मृदंग आणि बजरंग महाराज असतील उपस्थित असणारी आपण या मंडळाची सर्व सभासद मंडळी प्रत्यक्षरित्या 8 दिवसात सेवा देणाऱ्या आपणा सर्वांच्या प्रती कृतज्ञता अंतकरणामध्ये बाळगून ही सेवा प्रभूचरणी समर्पित करत असताना ज्ञानोबरायांचं भजन करण्यापूर्वी एकदा त्यांना हेच तुकोबरायांच्या भाषेत म्हणूया. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी. 2 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्या जाईल. 2 मिनिटांमध्ये सूचना देण्यात येतील. संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या मंडळाचे कार्यकर्ते सहयोग आयोजक यांच्या अथक परिश्रमाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण 18व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत आणि 18व्या वर्षाचे पहिल्या दिवशी सेवा भागवत महाराज साळुंके हरिभक्त महाराज भागवत महाराज साळुंके येऊन केली त्याबद्दल त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो. तसेच माऊली कोणासंगे हा आपण पहिल्याच वर्षी प्रकल्प राबवतो. आवटी महाराज त्यांचे रोहिणी यांच्या स्मरणार्थ माऊली कोणासंगे आपण प्रकल्प राबवतो आणि महिला आणि पुरुष वर्ग जे भाग्य विधाते असतील त्याने महाराजांच्या हस्ते ज्ञानेश्वरी देण्यात येईल. चला, निलेश बामणे कोण आहे? पुरुष वर्ग. हा, निलेश बामणे, समाधान पवार, साधना पवार. साधना पवार कोण असेल ते या. सर्वांनी खाली बसून घ्या. 2 मिनिटं. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा फक्त 2 मिनिटांमध्ये. आपल्या या लक्ष्मीबाई निवृत्ती केरू सांगळे आपल्या मंदिरावरच्या खरोखर त्या कॅमेरा होत्या महाराजांच्या आणि त्या एकादशीच्या दिवशी पुत्रदा एकादशी दिवशी त्यांचं देहवासन झालं आणि उत्तरायण म्हणून त्यांच्या स्मरणार्थ केरू सांगळे यांच्याकडनं आपल्या मंडळाला 7 दिवस ही जे पंगत असते ती पंगत त्यांच्यातर्फे आपल्याला देण्यात येते. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मरणार्थ आमच्या या मंदिरावरच्या सर्वांना खूप दुःखद झालेलं महाराज